बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील साकुड इथे स्वाईन फ्लूने 65 वर्षीय रावसाहेब चाटे यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून यंत्रणेकडून साकुड गावचे सर्वेक्षण करण्यात आले। 5 वर्षात स्वाईन फ्लूचा या जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे। पंढरपूरवरून वारी करून परत आल्यानंतर आजारी पडल्याने चाटे यांच्यावर अंबाजोगाई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। तिथेच त्यांचा मृत्यू झाला असून स्वाईन फ्लू सारखी लक्षणे असणाऱ्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। असं आहे की आपल्या साकुड या गावातील रावसाहेब रामचंद्र चाटे म्हणून वारकरी दिंडीमध्ये गेले होते 27 तारखेला। 28 तारखेला ते आळंदीला पोहोचले। त्यानंतर त्यांना 9 तारखेच्या आसपास त्यांना लक्षणे दिसून आली, सर्दी, ताप, खोकला। म्हणून दिंडीमध्ये जे पथक असतं त्या पथकामार्फत त्यांनी किरकोळ उपचार करून घेतले आणि परत ते चालायच्या दृष्टीनं पुढे निघाले। परंतु जास्त त्रास व्हायल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांना फोन केला की मला खूप त्रास होत आहे 15 तारखेला। त्यावेळेस 15 जुलै आहे ते तारीख। तर 15 जुलैला फोन आल्यानंतर मुलांनी त्यांना गाडीवरून आणायसाठी घेऊन गेले। मग त्यांनी येताना जास्त झालं म्हणून त्यांना अंबाजोगाईलाच घेऊन यायचं डिसिजन घेतलं आणि त्यांनी 2 मुलं गेले होते, एक ड्रायव्हर होता सोबत। तिघांनी त्यांना आपल्या अंबाजोगाईमध्ये डॉक्टर नवनाथ घुगे सर MD मेडिसिन आहेत, त्यांचं हॉस्पिटल आहे आशा ICU म्हणून, त्यांच्याकडे ते ॲडमिट झाले। ॲडमिट झाल्यानंतर डॉक्टरांना थोडं संशय आला की हे पेशंटचे लक्षणे जे आहेत ते स्वाईन फ्लूशी दृष्टीने दिसत आहेत। त्या दृष्टीने त्यांनी विचार केल्यानंतर त्यांचं सॅम्पल 15 तारखेला 16 तारखेला त्यांनी ॲडमिट केलं आणि सॅम्पल त्यांनी संभाजीनगरला पाठवलं आणि 16 तारखेला पाठवल्यानंतर 17 तारखेला सकाळी त्यांचा डेथ झाला, मृत्यू झाला। त्यामुळे गावाशी काही संपर्क त्यांचा आला नाही, साकुड गावाशी। पण जे सोबत त्यांच्या मुलं आणि ड्रायव्हर होते, घुगे सरांना लक्षात आल्यानंतर त्यांनी ऑलरेडी त्यांना प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून टॅमिफ्लू टॅबलेट त्यांना दिल्या होत्या। आम्ही ज्यावेळेस कळालं आम्हाला जिल्हा स्तरावरून, आम्ही सर्व टीम पाठवून स्वतः उपस्थित राहून सर्वे केला आणि त्यामध्ये असं निदर्शनास आलं की गावामध्ये किरकोळ आजारी रुग्ण आहेत, पण त्यांच्या घरातले जे आहेत त्यांना आजार असं दिसून नाही आलं काही। त्यामुळे भीतीचं काही कारण नाही। जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते आपण करून घेतलेले आहेत आणि यापुढे काही अशी घटना घडणार नाही याची आम्ही नेहमीच काळजी घेतो आणि घेऊ हे आम्ही सांगू शकतो। आणि हा मृत्यू जो आहे किंवा हा स्वाईन फ्लू झालेला बाहेरच झालेला असं निदर्शनास येतं। त्यामुळे अंबाजोगाईतून झाला असं म्हणता येणार नाही। त्यामुळे जनतेने घाबरण्याचं काही कारण नाही, पण लक्षणं दिसल्यानंतर आपण त्वरित दवाखान्याशी आमच्याशी संपर्क करावा ही विनंती करतो। जिल्ह्यामध्ये 5 वर्षांनंतर जवळपास पहिल्यांदाच ही घटना घडलेली आहे।